नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. देवभूमी अर्थात कोकण आणि त्या कोकणाबरोबरच्या अनेक दंतकथा, काही वेळेला तर भुताटकीचे किती एपिसोड्स आपण वेगळ्या माध्यमात बघतो. पण मला अगदी लहानपणापासून एका गोष्टीबद्दलचं खूप आकर्षण आहे कोकण म्हटलं की, आणि त्या आहेत देवराया. मी मागच्या माझ्या इतक्या वर्षाच्या प्रवासात कोकणात अनेक देवरायांना जाऊन बघून ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण आज मुळातच बॉटनीचे प्राध्यापक असलेले आणि ज्यांचा ग्लोबल एक्सपोजर खूप चांगला असल्यामुळं खरोखर वैज्ञानिक दृष्टिकोनातनं जे डॉक्टर राजेंद्र जगदाळे ह्या देवरायाकडे बघतायत, तसा दृष्टिकोन मला अगदी गाडगीळ सरांशी बोलल्यानंतर अनेक वेळेला मी माधवराव गाडगिळांशी बोललो, गप्पा मारल्या, मुलाखती केल्या. तसा दृष्टिकोन नव्हता मिळाला. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. थँक्यू. पण तुम्ही म्हणजे साधारणपणे देवराया म्हटलं की फार मोठ्या दंतकथा वगैरे आहेत. पण तुमचं उलटं म्हणणं आहे. विषय खूप इंटरेस्टिंग आहे. हम्म, म्हणजे ह्याला सोशल अँगल आहे, हम्म, इकॉलॉजिकल अँगल आहे, त्याला इंडॉलॉजीचा मोठा इतिहास आहे. हे ह्युमन इव्होल्युशनशी जोडलेल्या या देवराया आहेत. हम्म, आता हे बघा, आपण ह्या देवराईत आपण आलो. हम्म, हे काळकाई माता देवराई, हम्म, मुळशीच्या बॅकवॉटरला अशी देवराई आहे. हम्म, किती अजस्त्र प्रचंड मोठे वृक्ष आहेत. असे वृक्ष सर्वसाधारण इतर ठिकाणी जंगलामध्ये सापडणार नाहीत. हम्म, कारण लोकांचा असा असा समज झालेला आहे हम्म, की देवीच्या नावाने हम्म, एक जंगल आहे, हम्म, ते सुरक्षित ठेवलं पाहिजे. आणि जर या जंगलामध्ये आम्ही काही नुकसान केलं, झाडं तोडली, तर काहीतरी प्रकोप होईल देवीचा, देवी रागवेल आणि मग आपल्या घरामध्ये काहीतरी अघटित घडेल, हम्म, असा समज हम्म, खरं प्रामाणिकपणे बोललं तर करवून दिला गेलेला आहे. हम्म. ओव्हर द इयर्स असा करवलेला आहे समज. हम्म. ह्याचं तर तुम्ही कारण इतिहास बघितला, हम्म, खूप प्रीहिस्टॉरिक काळात जायला पाहिजे. हम्म, प्रीहिस्टॉरिक म्हणजे काय? शेतीचा जन्म व्हायच्या पूर्वी, हम्म, शेती करायला माणूस शिकला त्या पूर्वीच्या काळात जायला पाहिजे. हम्म, पूर्वी कसं होतं, माणूस हा आदिवासी होता. आदिवासी टोळ्यांमध्ये आपण राहायचो आणि आदिवासी टोळ्यांमध्ये शेती नसल्यामुळं ते जंगलावरती निर्वाहासाठी डिपेंडंट असायचे. आता जंगलामध्ये खाद्यपदार्थ जे काय त्यांना लागतात, कंदमुळं असतील, फळं असतील, हम्म, हे अतिशय मर्यादित असायचे. हम्म, आणि मर्यादित असल्यामुळं हम्म, प्रत्येक आदिवासी टोळीचं जंगल हे ठरलेलं असायचं, जंगलाचा परिसर ठरलेला असायचा. आणि जेवढी टोळी मोठी तेवढं जंगलाचं एरिया त्यांच्या अखत्यारीत असणारं जंगल मोठं असायचं. हम्म, आणि शेजारच्या एखाद्या टोळीतल्या एका माणसानी काही कारणास्तव दुसऱ्या जंगलावरती अतिक्रमण केलं किंवा फळं खायला गेला किंवा तिथले प्राणी मारायला गेला, तर त्यांच्यामध्ये युद्ध व्हायचं. युद्ध म्हणजे काय, पूर्वीच्या हत्यारं अशी काय मॉडर्न हत्यारं नव्हती, हम्म, युद्ध व्हायचं. हम्म, आणि अक्षरशः ते कधी कधी इतकंच युद्ध व्हायचं की त्या व्यक्तीला, ज्यांनी ट्रान्सग्रेस केले, त्या भोगात प्रवेश केला आहे, त्याला मारून टाकायचे. हम्म, मनुष्यवध व्हायचा. आणि मनुष्यवध झाल्यानंतर हम्म, त्यांच्या वेशीवर, ह्यांच्या जंगलाचं जे अधिकारात जंगल होतं त्याच्या वेशीवरती त्या माणसाला मारून मुंडकं लटकवायचे आणि त्याचं रक्त त्या दगडांना लावायचे, असं लाल दगड करायचे आणि मोठमोठ्याने आवाज करायचे. ही आमची हद्द हे ही सांगण्यासाठी. आमच्या हद्दीत पलीकडे कळलं पाहिजेत की अरे बाबा, तुझ्या माणसाला मी मारलंय, येऊ नका इकडे आमच्याकडे. हम्म, तुम्ही असं आलात की आम्ही अशी शिक्षा देणार. एक भीतीचं वातावरण होतं.
किंवा ही बॉर्डर आहे पलीकडे, क्रॉस करायचे नाही. क्रॉस केलं तर मनुष्यवध होणार. आता ते दगडावरती रक्त हळूहळू हळूहळू शेतीचा शोध झाला, जंगलाचा ऱ्हास सुरू झाला. काही शास्त्रज्ञांनी, सुज्ञ शास्त्रज्ञांनी असा समज करून दिला आहे की पूर्वीच्या आपल्या पूर्वजांना जंगलांचं महत्त्व माहीत होतं, म्हणून त्यांनी मुद्दामून अशा देवराट्या किंवा देवराया तयार केल्या. मुद्दामून तयार केल्या कारण त्यांना जाणीव होती की जंगल सुरक्षित राहिलं पाहिजे. हे माझ्या दृष्टीने हे खरं नाही आहे. ओके. कारण तेव्हा जंगलं एवढी होती आणि मनुष्यवस्ती कमी होती. त्यामुळे जंगलातमध्ये एवढे हिंस श्वापद होती, त्यांच्यापासून संरक्षण करणं ही अवघड होतं. कल्पनाच मान्य होत मग नाही. त्यामुळे जंगल कमी नष्ट व्हायचा काही संबंधच नाही ना. जंगल भरपूर होते आणि हे कमी होतं, पॉप्युलेशन कमी होतं. मग त्यांनी जंगलाचं मग हळूहळू मात्र मग जंगलाचे ते आपल्या देवाची नावं बघा जंगलातली किती. आता कसं हनुमान आहे, श्रीराम आहे, हे सगळे अगदी शंकर आहे, अशी काही पूर्वी नावं नव्हती ना. हे पोस्ट हिस्टॉरिक आहे. प्री हिस्टॉरिक काळामध्ये काय होतं, आता इथं त्याला रानात जंगल म्हणून रानजाई, पाणजाई, मोरजाई, इथं काळकाई, म्हणजे कळक असावेत पूर्वी, काळकाई, असे नैसर्गिक वस्तूवरती ह्या इथल्या देवांची नावं आणि देवीची बहुतेक सगळ्या देवी असायच्या. असं समज आहे की देवी जास्ती रागीट असतात, फेरोशियस असतात, म्हणून हे देवी असायच्या. हळूहळू काय झालं, ह्या वेशीवरती असे काही धार्मिक पूजा अर्चा सुरू झाल्या आणि तिथे सुरुवातीला मनुष्यवध व्हायचा. आता तुम्ही बघा, अजूनही इन्क्लुडिंग अगदी सुज्ञ पुणेकराच्या आसपास, पुण्याच्या शहराच्या आसपास अजूनही बगाड होतं. बगाड, चैत्री पौर्णिमेला बगाड केलं जातं. बगाड म्हणजे काय माहिती आहे का, एखाद्या जो काय पुजारी असतो त्याच्या पाठीमध्ये लोखंडाचा हुक लावायचा आणि त्याला बांबूवरती लटकवायचं आणि त्याला फिरवायचं, त्याला बगाड म्हणतात. वेगळ्या प्रकार आहेत बगाडाचे. म्हणजे पूर्वी मनुष्यवध व्हायचा, मनुष्यवध नंतर त्याला मग एखादं कोंबडी मारा, बकरं मारा, गाई मारा, असं सुरू झालं. पण हे बगाड हे मनुष्यवधाचं एक सांकेतिक स्वरूप आहे आता. त्यात मनुष्यवधाचं मूळ मनुष्यवध आहे, ते वेशीवर व्हायचं. मग काय झालं, हळूहळू आसपासची जंगलं नष्ट व्हायला लागली, पॉप्युलेशन वाढलं, जंगलं नष्ट व्हायला लागली, जंगलाचा कोळसा झाला. आणि मग जंगलं नष्ट झाल्यानंतर जिथे देवराट्या आहेत, म्हणजे जिथे शेंदूर फासलेले दगड शिल्लक राहिले, जिथे भीती निर्माण केली होती, तिथे जे रिच्युअल्स व्हायचे, तिथलं जंगल सुरक्षित राहिलं भीतीपोटी, विज्ञानापोटी नाही. त्या माणसांना जंगलाचं महत्त्व कळत होतं म्हणून नाही, हे भीतीपोटी राहिलं. कारण तिथं गेलं तर लोक घाबरायचे ना. इथलं मी फांदी तोडून नेले की माझ्या घरातलं म्हातारं मरेल, काहीतरी होणार, म्हणून भीतीपोटी तिथं लोक जायला लागले. म्हणून तिथलं जंगल सुरक्षित राहिलं, आसपासचे जंगल साफ झालं. म्हणून त्याला पण एक आयलँड्स ऑफ ग्रीनरी आहेत. ह्या म्हणजे पूर्वीच्या घनदाट जंगल संपल्यानंतर आता उजाड मारण्याच्या मध्येच अगदी घनदाट जंगल सुरक्षित दिसतं आपल्याला. मग आता त्या देवराट्याचं महत्त्व काय आले, आसपासचा झाडोळा संपला आहे. पूर्वीचं जंगल कसं होतं याचा अभ्यास करायला देवरायाचा उपयोग होतो. आता एवढे मोठे प्रचंड वृक्ष बाहेर दिसत नाहीत, सुरक्षित राहिल्यामुळे देवराईमध्ये आहेत. म्हणजे इथल्या बियाण्याचा उपयोग होईल, इथल्या बायोडायव्हर्सिटीचा उपयोग होईल. समजा उद्या जंगल वाढवायचं असेल तर इथलं हे बायोडायव्हर्सिटी, इथे सीड स्टॉक किती आहे, याच्याकडून आपण रोपं बनवू शकतो आणि बरं जंगल वाढवू शकतो. म्हणजे जंगलं आहे ते पूर्वीचं जंगल कसं होतं याचा अभ्यास करण्यासाठी ही जंगलं सुरक्षित राहिली पाहिजेत. देवरायाला संरक्षण दिलंच पाहिजे. मात्र हे जे आपण समजतोय की पूर्वीच्या माणसांना आपल्या
जाणीव होती पर्यावरणाची, असं काय नाही. असं ते माझ्या दृष्टीने हे काही खरं नाही. हम्म. पण आता पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना एक खूप मोठं देवराया एक मोठं साधन आहे. हम्म. आणि त्यांचा अभ्यास करणं म्हणजे पूर्वीचं जंगल इथे आसपास कसं असेल हम्म. ह्याचा अभ्यास करण्यासाठी हम्म. देवरायांचा फार प्रचंड उपयोग. मी तर म्हणेल की हे एक अशी साधन संपत्ती आहे, खजिनाच आहे तो. हो. आता सर आणि मी इकडे जातोच आहे, तर मला जरा सर तुमच्या ह्या विश्लेषणामध्ये यातल्या किती वृक्षांना आज ओळखता येऊ शकतं आणि ह्या प्रत्येक वृक्षाचं साधारण आयुष्य आपल्याला सांगता येऊ शकतं का? काय याच्यात स्पेशालिटी तुम्हाला दिसते? हे बघा, आजकाल आता मी स्वतःच इथले जवळ 80% झाडं तर ओळखू शकतो. हम्म. मी नक्की मी जास्तच ओळखू शकेल. हम्म. पण आजकालच्या बॉटनिस्टना यातली बहुतेक झाडं माहिती आहे. नावं माहीत आहेत, नक्कीच माहीत आहेत. हम्म. मग त्याचा अभ्यास करण्याची खूप गरज आहे. त्याची इकॉलॉजी काय फारसं माहीत असेल असं नाही आहे. हम्म. पण झाडाची नावं तर नक्कीच सांगता येतात. तर उदाहरणार्थ आता ह्या जंगलामध्ये मलबार पाईड हॉर्नबिल सापडतो. हम्म. हे इतर ठिकाणी मलबार पाईड हॉर्नबिलला खूप मोठं उंच लागतात, कॅनपी लागतात. ते नाही आहेत. आता हे त्यासाठी हे सुरक्षित जंगल आहे. हम्म. किंवा रॅटिफा इंडिका ज्याला शेकरू म्हणतात. हम्म. तर हे शेकरूसाठी दुसऱ्या हातात जागा शिल्लक नाही. इथं शेकरू पण आहे त्या जंगलामध्ये. हम्म. कधी थोड्या वेळाने त्यांचा शेकरूचा आवाज पण येईल. हम्म. शेकरू पण. म्हणून त्या प्राण्यांसाठी आता दुसरं हॅबिटॅट राहिलंच नाही. हम्म. हे अतिशय महत्त्वाचं. झाडाच्या बुडापासून साधारणपणे झाडांचं हे काढता येतं ना, वय वर्ष किती आहेत आणि त्याचं ह्या काढता येतं. येतं ना. आता हे काय हे एक 100 वर्ष तर झाडांना 100 त्या जास्त असेल, 100 पेक्षा जास्त वर्ष. आता बघा ना, आता हे झाड हे आता आंब्याचं झाड एवढं उंच कधी दिसतंय का? हे आंब्याचं खोड बघा. खरंच काय झालंय, झाडी इतकी आहे किंवा ते झाड बघा ना, आता 70-80 फूट उंचीचं झाड असेल ते. आरामात हे दिसतंच. पण इतर झाडी इतकी घनदाट आहे की लाईट मिळवायसाठी ते झाडाला वर गेल्याशिवाय लाईट मिळत नाही. जेवढं कॅनपी झाडं दाट तेवढं उंची जास्त. तुम्ही भीमाशंकरला गेलात, जंगलाचे अक्षरशः 100-100, 100-125 फुटाचे वृक्ष आहेत तिकडे. भीमाशंकर मी स्वतः संशोधित भीमाशंकरच्या जंगलावर केलंय. तिथे मी अक्षरशः 100 फुटाचं तमालपत्र बघितलेलं आहे. 100 फूट अक्षरशः 100 फुटाचं तमालपत्र. आता हे किंवा आंब्याचं तिथे झाड ट्री आहे. फर्न बघितलेले दुर्मिळ. म्हणजे हे नुसतं झाडच नाही आहे, प्राण्यांची पण बायोडायव्हर्सिटी. हो, दिसतं ना. एक आता हे बघा, ह्याच्यावरती एक सरडा दिसतो. सरडा दिसतोय इथे खाली. म्हणजे काही युनिक इथे प्राणी नक्कीच आहेत. त्याच्यावरती जास्ती संशोधन व्हायला पाहिजे. फक्त प्राण्यांची आणि झाडांची नावं ओळखणे म्हणजे जंगलाचा अभ्यास नाही. ह्याची पूर्णपणे इकॉलॉजी म्हणजे इंडिव्हिज्युअल झाडाची किंवा प्राण्याची इकॉलॉजी आणि सामूहिकदृष्ट्या त्याला आपण सिन इकॉलॉजी म्हणतो येईल. म्हणजे एकत्र जंगलाची इकोसिस्टम आहे सच खूप. आता बघा, इथे खडक आहे, दिसतोय ना खडक. एवढ्या खडकामध्ये एवढे उंच झाडं कसे वाढतात? हे खालचा पालापाचोळा आहे ना, पडतो, ह्याच्यामुळं ही झाडं वाढतात. म्हणजे ह्या पालापाचोळ्याचं महत्त्व इतकं प्रचंड आहे की खाली दुसरं न्यूट्रिशनच नाही ना झाडांना काय. आणि म्हणून ह्याची मुळं खूप डीप खोलवर नाही आहेत. खाली जमीन आडवे पसरलेले जास्त दिसतात तुम्हाला. कारण हे सगळं न्यूट्रिशन हे कुजलेल्या पालापाचोळ्यामुळे त्यांना मिळतं. आणि एक मला तुम्हाला हे विचारायचं. आता बघा, आता पावसाळा नाही आहे, मी हेच विचारणार. पावसाळा नसताना स्वतः तुम्हाला हिरवं दिसते. हे बघा ना, हे वाळलेलं आहे, हे मॉस आहे. हे शेवळासारखं दिसतं, हे मॉस आहे. इतकं इंटरेस्टिंग. ह्या मॉसचा पण इकोसिस्टममध्ये इतका महत्त्वाचा रोल आहे. आता हे पांढरे डाग दिसत आहे, हे लायकेन आहे. अच्छा. हां, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, त्याला मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरतात ना, हे लायकेन्स आहेत. म्हणजे ह्या मॉस लायकेन फन्स असू दे किंवा हे मॉस असू दे किंवा ह्याच्यामध्ये बघा ना, इथं नुसतं बघितलं तर आतमध्ये एवढं प्राणी कीटक असे तुम्हाला दिसतील. हे बघा ना, एवढं भरले सगळे. काय वास येतोय, छान. हो, ही केवढी मोठी इकोसिस्टम आहे. पण वर बघून उपयोग नाही आहे, खाली पण तेवढंच महत्त्वाची इकोसिस्टम आहे. हे ह्याचा अभ्यास. तुम्ही आता एवढ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात फिरताय,
तुम्ही त्या भीमाशंकरवरती केलाच आहे अभ्यास. अशा किती वनराया शिल्लक राहिल्या असतील देवराया? माझ्या अंदाजाने भारतामध्ये 14 ते 15,000 देवराटे असतील. 14 ते 15,000. ते आपल्या काही आपल्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की 1-1.5 लाख असतील. पण एक 14-15,000 तर नक्की आहेत. महाराष्ट्रामध्येच 3-1 हजार असतील. 2,800 ते 3,000 देवराटे महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि विशेषतः सह्याद्रीमध्ये आहेत. आता विदर्भ मराठवाडा तिकडे पण आहेत, सातपुड्यामध्ये पण आहेत, पण सह्याद्रीमध्ये जास्त आहेत. आणि साधारणपणे तुम्ही सगळ्यात मोठा घेर असलेली बघितलेली देवराहाटी? भीमाशंकर आहे, ही पण चांगली मोठी आहे. म्हणजे अक्षरशः 1-1.5 एकरापासून 12-12 हेक्टर म्हणजे 25-25 ते एकरापर्यंत देवराया आहेत ना. 25 एकर? हो 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 आहेत. आणि त्याला लिगल आता संरक्षण पण दिलेलं आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटने. तुम्ही अनेक वेळेला देवरायाच्या ऐवजी देवराहाटी हा शब्द वारंवार जाणीवपूर्वक वापरलाय. हां, म्हणजे देवराई म्हणतात, काय राहाटी म्हणजेच राई. हे काही सांगता येईल? हे बघा, इकडे घ्या जरा आपला कॅमेरा, इकडे या. नाही, आता ह्याच्यात ते मॉसच वाढलेलं नाही, मॉस अँड लायकेन्स हे. पण ह्याच्या आतमध्ये नुसतं जर उघडलं तुम्ही आतमध्ये, एवढं तुम्हाला कीटक दिसते आतमध्ये, फंगस दिसेल हे ह्याच्या आतमध्ये. एकमेकांच्या बरोबर वाढणारे केवढी मोठी, ह्याच्यात सुद्धा इकोसिस्टम आहे ना आतमध्ये सुद्धा. वा. म्हणजे ती इतक्या दुर्मिळ गोष्टी सापडते. म्हणजे अनेक जातीचे कवक किंवा फंजाई सापडतील. आता हे बघा ना, हे मूळ झाड नाही, असं ह्या आंब्याच्या झाडावरती वाढलेलं हे फायकस म्हणजे वडाच्या जातीतलं झाड आहे. त्या आंब्याच्या कडेलाच हे वाढून ते उंच वर गेले आणि तिथून मग पारंब्या सोडलेत आणि हे वाढलेली पारंबी आहे. हे मूळ खोड नाही, पण ते आंब्याच्या बाजूला वाढलेलं आहे आणि मग पारंबी सोडलेली आहे. किती नाविन्यपूर्ण आहे बघा ना. इतकं दुर्मिळ. खरं तर म्हणजे पुण्याच्या आसपास एवढ्या गोष्टी आहेत, हे आपल्या शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हे आणलं पाहिजे, इकडे दाखवायला पाहिजे. या माध्यमातून मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या घरोघरी कानाकोपऱ्यात पोहोचेल. मला पण त्या देवराहाटी किंवा देवरायाबद्दल इतकं गूढ होतं माझ्या मनामध्ये. सरांनी ते उकळून दाखवलं. पण तुम्ही गाडीत असताना एक महत्वाचा भाग मला सांगितला, 2 फुलं दाखवली मला तुम्ही. हो. हां, तर त्या फुलापासून ते ह्या देवराहाट्यामधल्या वेगवेगळ्या औषधी वनस्पतीचे किती आहेत? किती आता ह्याच्यामध्ये 20-25 तर चांगले औषधी वनस्पती तुम्हाला सापडतील या ह्याच्यामध्ये. कितीतरी आहेत. आता आंब्याच्या पानं औषधी आहेत, आंब्याचं खोड औषधी आहे. ह्याच्यामध्ये भरपूर उंबराच्या व्हरायटीज आहेत. उंबराची साल, उंबराची पानं ते आहेत. इथे लॅसिओसायफन एरिओसेफॅलस नावाचं एक झाड आहे, त्याला दातपाडी म्हणतात. त्याला किंवा दुसरं नाव आहे निडिया ग्लौका, तुम्हाला दाखवतो रस्त्यात तुम्हाला. तर ते दातपाडीचा उपयोग अँटी कॅन्सर म्हणून वापरतात. इसोफेगल कॅन्सर, तर थ्रोट कॅन्सरला बऱ्याचशा तंबाखू वगैरे खाल्लं तर घशाचा कॅन्सर होतो. त्याच्यासाठी सर्वात उत्कृष्ट औषध आहे ते, त्याची साल, ते आपल्याकडे आहे इथे. हे अशी कितीतरी औषधी वनस्पती. इथं नेत्रावती म्हणून हे आहे. तर नेत्रावती रस्त्यात दाखवलं तर दिसलं तर मी दाखवेन तुम्हाला. अशी त्याला जंगली तंबाखू म्हणतात इकडे. आणि लोबेलिया निकोशेनिफोलिया असं जर शास्त्रीय नाव आहे. लोबेलिया निकोशिनी, निकोटीन म्हणजे तंबाखूमध्ये असतं. ह्याचं नाव पण निकोशिनिफोलिया, काय त्यामध्ये पण निकोटीन आहे. त्याची मुळं जर काढली आणि त्याच्यावर स्वच्छ केली आणि पाण्यात बुडून त्या मुळाचं पाण्याचं थेंब डोळ्यात टाकले, कॅटरॅक्ट कमी होतो, कॅटरॅक्ट थांबतो. त्याचं नाव दुसरं नेत्रावती पण नाव लोकांनी दिलेलं आहे, नेत्रावती. हे इथे ह्या जंगलात झाडं आहेत. काय अमेझिंग माहिती सांगतायत सर. गेली 3 दिवस झाले मी सरांच्या बरोबर आहे. त्यांनी एक स्वतःचं रिसॉर्ट केलं आहे, त्याचा पण एक स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे सलग आमचे 4 ते 5 एपिसोड्स मी सरांच्या बरोबर मिळून केले. कारण खऱ्या अर्थाने कोकण जर कोणाला कळाला असेल तर असा वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीलाच तो कळू शकतो. आता हल्ली काय झालंय, पर्यटनाच्या कल्पनाही बदलल्यात लोकांच्या. खरं तर मला इथं आल्यानंतर हे पर्यटन खरं आहे. आता हे बघा, हे मध्ये कुठलं आंब्याचं झाड आहे, काय कमाल. आणि हे बघा त्याच्यावरती दुसरं झाड वाढतंय.
ह्या झाडाला, ह्या फायकसच्या व्हरायटीला स्ट्रॉंग असं खोड नाही आहे. हा. मग ते वाढताना या आंब्याचा आधार अरे, घेऊन काय सुंदर आहे हो. त्याच्यावरून वाढतंय हम्म. आणि मग वरती जाऊन पारंब्या सोडणार. हे जशी आहे ती ही पारंबी आहे आणि मग झाड वाढणार. म्हणजे आंबाई जिवंत आहे आणि हो. हा पण जिवंत आहे. हा पण जिवंत आहे. म्हणजे किती एकमेकावरती काय परस्परावलंबी जीवन आहे बघा ना. इतकं नेटवर्क आहे, एकमेकासाठी एकमेकाबरोबर जगणारे हे लोक आहेत. हे खूप हा जो शिकण्यासारखं अरोमा आहे. आहे आता जो खरं आपण तर ना, हं. हे आपल्या कंपन्याचे जे HR ट्रेनिंग करणारे संस्था आहेत ना, त्यांनी HR म्हणजे काय, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कसं हे जंगलातून शिकावं. हे प्राणी वनस्पती एकमेकाशी कसं जगतात, एकमेकासाठी कसं जगतात, ह्याचा अभ्यास करावा. त्यातून HR ट्रेनिंग चांगलं होईल. जबरदस्त, क्या बात आहे. पण मी म्हणालो की हा जो अरोमा आता इथे जो वास येतोय, काय मस्त आहे बघा ना. हे तुम्ही फक्त फीलच करा प्रेक्षकांनो, कारण मी ते आस्वाद घेतो आहे. म्हणजे जगातल्या कुठलाही कितीही लाखो रुपये देऊन जो काही गंध तुम्हाला मिळेल त्याच्यापेक्षा असा अगदी नाका तोंडात भरभरून घ्यावा छाती भरून आणि छाती भरून घेऊन त्याचा फक्त आठवणच आपण करत राहावी, असं हे सगळं आहे ह्या देवराहाटी देवरायाने दिलेलं. पण हा जो अरोमा तयार होतो, हा जो गंध तयार होतो, हे हा मातीमध्ये थोडंसं पाऊस पडा, आता थोडासा एक शिडकावा येऊन शिरकावून गेलाय. हो. मातीमध्ये विशिष्ट बॅक्टेरिया असतात बरं. आणि ते पडलं की लगेच त्याचा गंध, मातीचा तो अत्तर, हम्म. तो लगेच बाहेर पडतो. हम्म. काय छान आहे. म्हणजे मी फक्त हे तुम्हाला माझ्या शब्दातनच सांगू शकतो. आता हे फळ आहे, बघा ना काय फळं आहे ती. हे शेकरूचं खाद्य, हे जे आहेत ना, हा. हे शेकरूची फळं. हम्म. वा. मला तुम्हाला हे वेगळ्या पद्धतीनं कोकण दाखवता आलं. जरी मुळशीपासून आपला हा प्रवास सुरू झालेला असला तरी ही देवराई त्या निमित्ताने सर जी काही मांडणी करतायत ते मला असं वाटतं की मूलभूत गोष्टी आहेत. आता हे इतकं वाईट आहे ना, काय करणार अशा लोकांना. बघा ना, दारूच्या बाटल्या काय फेकून देतात, मूर्खपणा आहे. म्हणजे काय आपण कचरा, हे बघा, आपणच प्लास्टिक. आपलं ज्या पद्धतीने म्हणजे इथल्या लोकल लोकांना ह्या देवाची भीती आहे. पण आमच्या सारख्या सुशिक्षित, सुशिक्षित सो कॉल्ड सुशिक्षित, शहरी लोकांना, आपण स्वतःला सुशिक्षित समजतो, हम्म. त्यांना ह्या देवाची भीती नाही. इथं आल्यानंतर कचरा टाका, दारू प्या, दारूच्या बाटल्या फोडा, हे बिंदास करून जातात. खरं तर खरंच देव असताना त्याच्यावरती त्यांना काहीतरी त्यांच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडावं. ते तर त्यांच्या पापाचा घडा भरेल त्यावेळेला बघेल देव, असं आपण म्हणूया. पण मूळ मुद्दा असा आहे की हा जो अप्रतिम असा निसर्ग आहे, मला आज देवराहाटी किंवा देवरायाबद्दल सराकडनं खूप वेगळी आणि तुमच्याही मनातल्या अनेक प्रश्न. बरं, एक कळलं नाही मला सर, हे कोकणामध्ये इतक्या भुताटकाच्या कहाण्या कशामुळे. हां, फार इंटरेस्टिंग आहे बरं का हे. हां. भुताटकी कसं, किंवा कधी म्हणतात की चकवा लागणे. हम्म. चकवा लागणे म्हणजे काय हो हो, माहिती आहे? माहिती आहे. म्हणजे काय होतं, कुठं मला कुठं जायचं गावाला, आणि जाता 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 चकवा लागलं म्हणजे तुम्ही तिथं फिरत राहता, तिथंच फिरत राहता, हं. रस्ता सापडतच नाही. काय त्याला सायन्स माझ्या म्हणते बरं का, आय मे बी रॉंग, पण मला एक वैज्ञानिक म्हणून थोडाफार माझा अभ्यास आहे असं वाटतंय. आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं, बरोबर, हं. आणि ऑक्सिजन पाहिजे असतो. हं. जंगलामध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा रात्री झाडं कार्बन डायऑक्साईड जास्त सोडतात, दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात. हं. आणि कार्बन डायऑक्साईड रात्री जास्त सोडला की आपल्या हवेतला कार्बन डायऑक्साईड प्रमाण वाढतं, प्रपोर्शनेटली ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. हं. म्हणजे आपण श्वासोश्वास रात्री घेतला जंगलामध्ये तर आपल्या शरीरामध्ये जास्त पुरेसं फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन जात नाही. कार्बन डायऑक्साईड जास्त जाणार, ऑक्सिजन मला कमी वाटत जाणार. नाही असा कोणी यापूर्वी विचार मांडला असेल. इंटरेस्टिंग. आणि मग ब्लडमध्ये आमचं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. CO2 कमी झाला की आपल्या ब्रेनवरतीचा इफेक्ट होतो, आणि ब्रेनवरती इफेक्ट झाला की आपलं लॉजिकल थिंकिंग. नाही, हिमोग्लोबिनमध्ये गडबड होते आणि आपलं डायरेक्शनचं सेन्स ऑफ डायरेक्शन जाते. कारण ऑक्सिजन लेवल कमी, ब्रेनमध्ये कार्बन डायऑक्साईड लेवल जास्त, आणि मग सेन्स ऑफ डायरेक्शन जाते
आणि मग तुम्हाला भास व्हायला सुरुवात होते. मग ते भूतं दिसतात, हॅल्युसिनेशन येतात. अरे काहीतरी दिसलं मला, एकदम काहीतरी अगं दिसलं. मग काहीतरी मग ते मग तुमचं ब्लडमधलं हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज गडबड झाल्यामुळे ते तुम्ही चक्रावरच बसता. कारण सेन्स ऑफ डायरेक्शन गेली असते. त्याला आपण भुताटकी म्हणतो. म्हणजे त्याला हे सायन्स काय हे आहे. मांडणी केली म्हणजे सरांनी देवराया देवराहाट्या आणि त्यात देवाचं महत्त्व सांगितलं आणि सोबत कोकणातल्या भुताटकीचं इतकं वैज्ञानिक दृष्टिकोनातनं विश्लेषण पण पहिल्यांदा करून दाखवलं. एक आणखी मला असं कारण वाटतं मी मुद्दाम एकदा काय केलं, अं, मला कोणी सांगितलं बा त्या नांदेगडातल्या त्या एक गुहा आहे तिथं भूत असतं. नंतर आपल्या ह्या रायरेश्वरला एक भूत असतं. हं, नंतर शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवरती हं. शिवाजी देवाच्या मंदिरापासून एक घंटा असं भूत वाजवत जातं तिकडे जन्मस्थळापर्यंत. मुद्दामून तिथे अमावस्याला मी जाऊन राहिलो. म्हणजे तुम्ही म्हणजे भूताचा शोध घेतलेला व्यक्ती आहे तुम्ही. आणि किंवा आम्ही भीमाशंकरचं वरती एक फॉरेस्ट विभागाचं रेस्ट हाऊस आहे, तिथे पण भूत आहे म्हणे. मी तर तिथे 6-7 वर्षे जंगलावरती संशोधन केले. तिथे एकटाच राहायचं वरती. कारण तिथला जो खानसामा होता हुसेन म्हणून, तो अमावस्या पौर्णिमेला वरती राहायचा नाही. कारण त्याला भीती वाटायची. कारण आणि त्या दिवशी ते नारळ फोडणार. वन अधिकारी पण त्यावेळेला नारळ फोडणार तर. एवढी अंधश्रद्धा. मग तेव्हा मी जंगलात तिथे एकटाच राहायचं कारण कोणी यायचं नाही. तो सकाळी येऊन बघायचा जिवंत आहेत की? जिवंत आहेत का नाही असं बघायला. आणि मग मुद्दा पण रात्री अमावस्या पौर्णिमेला भाजून बघायचं, भूत दिसतंय का, भूत दिसतंय का. कसलं काय भूत, मला कुठे भूत दिसतं नाही. मग कळलं की हे रक्तातलं हिमोग्लोबिनचं पर्सेंट गडबड झाली. म्हणजे कार्बन डॉक्टर डायऑक्साईड प्रमाण राजेंद्र वाढलं. जगदाळे हे महाराष्ट्रातले असे एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांनी किती वर्ष भूताचा शोध घेतला. खूप वर्ष ट्राय केलं मी, पण मला काय समजलं, काय दिसलं नाही बाबा अर्थात भूत. त्यांची श्रद्धा आहे निसर्गावरती, त्यांची श्रद्धा आहे कोकणावरती, त्यांची श्रद्धा आहे इथल्या देवावरती, त्यांची श्रद्धा आहे या निसर्गाच्या निमित्तानं कोकणाचा कसा विकास करता येईल. आणि खरं म्हणजे बघा त्यांचे किती एपिसोड्स मी केले. त्यांचं तर ते त्यांचं रेस्टॉरंट आणि त्याने केलेली व्यवस्था जिथे डायनासोरच्या काळातले वनस्पती आणून त्या वनस्पतीचं ते सांगतात त्याचं महत्त्व काय. त्यांचा मध आत्तापर्यंत जवळपास 75,000 लोकांनी ती स्टोरी आम्ही मधाची टाकली आहे ती बघितली आहे. तिथे त्यांच्याकडं मूळची कोकणी जी खाद्यसंस्कृती आहे ते त्यांच्या रेस्टॉरंटमधनं दाखवतात. आणि कोकणातल्याच मंडळींना प्रशिक्षित करून म्हणजे मला जर कमालच वाटली, अशिक्षित मंडळींना वर्षभर आधी ते सुरू करण्याच्या आत त्याचं इंग्रजी भाषेचं ट्रेनिंग देऊन म्हणजे आत्ताच मी नितेश राणे यांना पर्सनली फोन करून सांगितलं आहे की डॉक्टर जगदाळे यांच्याशी तुम्ही भेट घ्या. तेही त्यांच्या भागाच्या विकासासाठी व्यापक दृष्टिकोन ठेवतात. स्क्रीनवर दिसणारे नितेश राणे वेगळे, पण प्रत्यक्षामध्ये आपल्या भूमीबद्दल विकासाची आश असणारे नितेश राणे वेगळे. हे माझा अनुभव आहे. त्यांचे बंधूचं पण तसंच आकलन नाही माझं. सो अशा मंडळींना घेऊन कोकणाबद्दलचा व्यापक विचार केला पाहिजे. म्हणून मी गेली 3 दिवस झाला डॉक्टर जगदाळेंच्या बरोबर आहे. मला हे समजून घ्यायचं होतं की एक व्यक्ती इतका व्यापक विचार कसा करू शकतो की 50 लाखापासून ते 80,000 कोटी रुपयाची कंपनी एस्टॅब्लिश करण्याबरोबर मूलभूत काय म्हणजे अशिक्षित व्यक्तींना, महिलाच भेटल्या मला त्यांना इंग्रजी भाषेचं ट्रेनिंग देऊन, हॉस्पिटॅलिटीचं ट्रेनिंग देऊन त्यांनी अतिशय सुंदर असा रिसॉर्ट केला आहे, मनशांती जिथे मिळेल असं. आणि मी ऐकतोय, मी फार कमी वेळेला होतं की पत्रकार कोणाचं तरी ऐकून घेतात इतकी वेळ, पण डॉक्टर जगदाळे जे सांगतायत मी खरोखर तुम्हाला सांगतो की एकतर सरांचे त्यांना वेळ नाही मिळणार, पण त्यांची जागोजागी लेक्चर झाली पाहिजे. धोरणकर्त्यांनी विचारलं पाहिजे डॉक्टर जगदाळेंना की ह्याच्यात आपण काय नवीन शोधू शकतो. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबर वास्तविकतेची जाणीव हे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटलं. आता एक शेवटचं तुमचं महत्त्वाचं मत म्हणजे मला फार महत्त्वाचं वाटलं की ते धोरणकर्त्यांनी आत्ताचा जो कोकण आहे, आत्ताचा जो सह्याद्री आहे, त्याच्यातनं महाराष्ट्राच्या साधन संपत्तीमध्ये पर्यटन म्हणून म्हणा, उद्योग निर्मिती म्हणून म्हणा, काय करता येऊ शकतं की ज्याच्यामध्ये ह्या देवरायांसारखा महत्त्वाचा भाग सुद्धा अबाधित राहील. एकतर अजून सह्याद्री बऱ्यापैकी टिकलेला आहे. जंगल जसे अतिशय प्रिस्टीन व्हर्जिन फॉरेस्ट फार कमी राहिलेत, पण तर आम्ही त्याला डिस्टर्ब नाही केलं तर निसर्ग इतका कॅपेबल आहे की पहिल्यासारखं परत जंगल निर्माण होऊ शकतील. ते करायला पाहिजे. आणि दुसरं काय होत चाललं आता म्हणजे शाळा कॉलेजच्या आणि पालकांना कुठेतरी परदेशामध्ये टुरिझमला जाण्याच्याऐवजी आमचा निसर्ग निहाळण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आपल्या जंगलात त्यांनी गेलं पाहिजे.
आणि ते शिकलं पाहिजे. आणि हीच अमेझिंग एक्सपिरियन्स. दुसरं एक थोडंसं एक खंत अशी आहे की आता प्रगतीच्या नावाखाली आपण धरणं तर बांधलीच, नंतर आता मोठे मोठे रस्ते बांधतो. काय, ह्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये अनेक प्राणी असतात. ते प्राणी त्याचं एकमेकाच्या, कसं म्हणता येईल, गुजरात बॉर्डर ते केरळ बॉर्डरचा सह्याद्री हा एक इकोसिस्टम आहे. हे फक्त भीमाशंकर नाही, फक्त एकच काय ते कोयना नाही, असं तुकड्या तुकड्यात नाही आहे तो. तुकड्या तुकड्यात नाही. ही गुजरात बॉर्डर ते केरळपर्यंत हा आमचा एक सह्याद्री आहे, एक वेस्टर्न घाट आहे. आणि तिथले प्राणी शेजारच्या प्राण्याशी ब्रीडिंग करत त्यांचं जेनेटिकल मटेरियल आहे, जीन्स, हे देर शुड बी फ्री फ्लो ऑफ जीन्स. त्यांचे जीन्स एकमेकामध्ये कंटिन्युअस असं मिक्स होत राहिले पाहिजेत खालून वरपर्यंत, तर हे प्राणी टिकतील. जर आम्ही मोठी धरणं बांधली तर भूभाग तोडला तुकड्यांमध्ये, परत रस्ते बांधले भूभाग तोडला, मध्येच मोठी काहीतरी टाउनशिप केल्या, आंबेवाली असू देत, लवासा असू देत, टाउनशिप केली. आता नवीन महाबळेश्वरचं चालू आहे, टाउनशिप केली, परत तुकडा पाडला. हे तुकडे आम्ही पाडत गेलो तर हे जे प्राण्यांचं जीन्स एकमेकांमध्ये मिक्स होतात ते बंद होणार. आणि ज्यावेळेला असं होतं त्यांचं प्राण्यांचं आयसोलेशन होतं, जेनेटिकल आयसोलेशन होतं, म्हणजे ते ब्रीडिंग कशाची होणार, भावा बहिणीशी एकमेकाची ब्रीडिंग होणार. आणि जेव्हा क्लोज रिलेटेड व्यक्तींमध्ये, इंडिव्हिज्युअलमध्ये जेव्हा ब्रीडिंग होतं त्यावेळेला त्याचं जेनेटिकल व्हेरिएबिलिटी नष्ट होते. आणि जेव्हा जेनेटिकल व्हेरिएबिलिटी नष्ट होते तेव्हा प्राण्याचं ती स्पीसीज नष्ट होण्याच्या मार्गावर जाते. त्यामुळे ह्याचा शास्त्रीय अभ्यास करून हे कसं टिकेल म्हणजे हे प्राण्यांचं आणि वनस्पतीचं फ्री फ्लो ऑफ जेनेटिकल मटेरियल गुजरात ते केरळपर्यंत कसं चालू राहील ह्याचा अभ्यास करून तशी पावलं उचलावं लागतं आपल्याला, तर हे वाचेल. नाहीतर हळू आता एक प्राणी नष्ट होईल आणि मग मोहणारे असं करायला पाहिजे होतं, नंतर उपयोग काय करून वेळ. पण मग याच डोंगरांना, याच वनरायांना, इथल्याच समृद्ध निसर्गाला, इथल्याच अरबी समुद्राला मध्यवर्ती ठेवून विकासाचं कोणतं प्रारूप आहे जे आपण करू शकतो? खूप करणं. म्हणजे विकास करताना निसर्ग भकास करायला पाहिजे हे गैरसमज आहे. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचा ऱ्हास न करता आपल्याला विकास करणं शक्य आहे. मला एक 2-3 प्रारूप सांगा ना, कसं करता येऊ शकतं? आता उदाहरणार्थ कुठल्या स्पीसीज लावल्या पाहिजेत जंगलामध्ये, इथे शेती करताना सुद्धा इथली जे लोकल झाडं आहेत, उदाहरणार्थ आंबा इथलं लोकल आहे, फणस इथलं लोकल आहे, नंतर इथलं जांभूळ इथलं लोकल आहे, कोकम इथलं लोकल आहे. ही झाडं जर शेतकऱ्यांनी लावली तर त्या इकोसिस्टमची अनुरूप झाडं असतील. इथे आम्ही कोको लावला, पायनॅपल लावलं, कॉफी लावली. आता कॉफी किंवा चहा आपण आता साऊथमध्ये आपण लावतो, तो काय आपल्याकडचं नाही ना. आता कॉफी आणि चहामुळं तिथली इकोसिस्टम प्रचंड ऱ्हास झालेला आहे, साऊथ इंडियामधल्या इकोसिस्टम. तसं आपल्याकडच्या तर इकोसिस्टम आपल्याला टिकवून ठेवलं पाहिजेत ना. एकतर हे जे मोठे जे बदल करतो आपण, रस्ते, धरण, पाणी किंवा टाउनशिप्स, पुन्हा जायचं जंगलामध्ये फिरायला, शहरामध्ये जाऊन तिकडे जावं ना, तिथं जाऊन मोठे टाउनशिप सह्याद्रीच्या घाटमाथ्याच्या वरती मध्यवर्ती टाउनशिप कशाला पाहिजे. शहरात राहून तिकडे फिरायला जाणं, तुम्ही ते एन्जॉय करणं. म्हणजे कधीतरी जाऊन अगदी 8 दिवस राहण्यासारखी तिथे मोठ्या टाउनशिप उभा करणं आणि जंगलाचा ऱ्हास करणं हे कुठलं सैद्धांतिक आहे. हे इकॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह अयोग्य आहे. थांबूया इथे. मला माहिती आहे की आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये, पण बाय द वे एवढ्या 30-40 वर्षाच्या तुमच्या भूताच्या शोधात एकदा तरी दिसलं नाही मला. मी ज्या दिवशी भूत दिसेल मला इतका आनंद होईल
म्हणजे त्या भूताला मी कडाडून मिठी मारेल. अरे किती वर्षाचा माझा शोध. तुम्हाला सर सांगू का, तुमच्या ह्या एका वाक्यानं अनेक मालिका ज्या टेलिव्हिजनच्या अगदी. त्यांची फार मोठी गोची केली तुम्ही. त्याच्यात त्या वर्णामध्ये पाणी घालून ज्या सगळ्या भुताटक्यांच्या मालिका चालतात कोकणात. अगदी खरंय. बाय द वे, आमचा हा प्रवास असाच चालू राहणार आहे. मला आनंद वाटतो की त्या त्या क्षेत्रातली सगळी महत्त्वाची व्यक्ती आपल्या स्क्रीनवरती येतात, आपले अनुभव सांगतात आणि त्या अनुभवातला पारदर्शीपणा मला एवढा भावतो की अशा व्यक्तींबरोबर अनेक भाग करावेत असं मला वाटतं. आणि ते महत्त्वाचं आहे, कारण हा अनुभव, त्यांची त्या बाबीबद्दलची तळमळ, हे सगळं महाराष्ट्राला कळायला पाहिजे. सरांचं जे रिसॉर्ट आहे ते दापोलीपासून एक 8-9 किलोमीटर अंतरावरती झालगाव नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी खूप सुंदर आहे. म्हणजे मी गेली 3 दिवस झाला तिथला अनुभव घेतला. चिरा मेडोज नावाचं आहे ते. आणि तुम्हाला वाटेल त्यांचं प्रमोशन, हरकत नाही, तुम्ही तसं समजा. हे 100% त्याचं प्रमोशन आहे, कारण तुम्ही तिथे गेल्यानंतर ज्या असंख्य प्रकारच्या झाडांची माहिती, शांतता, कॉटेजची रचना, आंग्रेंच्या नावाने असलेलं, म्हणजे मला तर माहितीच नव्हतं की आंग्रेंच्या नावाने एवढं डेडिकेटेड असलेलं एक तिथं मस्त असं सभागृह आहे. आणि तुम्हाला काहीतरी वेगळा विचार करायला भाग पाडेल अशा पद्धतीच्या बाबी, कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नसलेलं खाद्य. मी कितीतरी मी भरभरून बोलू शकतो, म्हणून मी म्हटलं तुम्ही समजा की हे प्रमोशन आहे, ते गरजेचं आहे. अशा चांगल्या चांगल्या प्रत्येक गोष्टीचं प्रमोशन करण्यासाठी तर हा आपला प्लॅटफॉर्म आहे. बाय द वे, त्या मधासाठी आम्ही जेव्हा पब्लिश केल्यापासून शेकडोच्या संख्येने लोक फोन करतात. मला जरा कॉर्पोरेट मंडळींना सांगायचं आहे की तुम्ही तिथे जा, म्हणजे जे मेडिसिन निर्मितीमधले आहेत, आणि त्या मधाला तुम्ही टेस्ट करा. तुम्ही बघा की काय पद्धतीनं मध सरांनी संकलित केलं. मी मधाची कहाणी यासाठी सांगितली, शेवटी त्यांचं असं म्हणणं होतं की त्या मधाच्या संकलनातनं इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या गावकऱ्यांना चांगला रोजगार मिळू शकतो. हो. व्यापक पातळीवरती धोरण करते का विचार करत नाहीत, मला नेहमी असा प्रश्न पडतो. थांबूया सर, थँक्यू, धन्यवाद. खूप छान. आभारी आहे. थँक्यू. चांगल्या विषयाबद्दल, माझ्या आवडीच्या विषयाबद्दल बोलायची संधी मिळाली. तुमचा आपण प्रत्येकच त्याबद्दल- विषय आवडीचा आहे आणि आमच्या प्रेक्षकांना त्याची भूक आहे. कारण ह्या प्लॅटफॉर्मवरती लोक जे येतात ते इंटेलिजंटच खरंच लोक येतात आणि शेअर करत राहतात की अरे हे इतकं काहीतरी आम्ही महत्वाचं बघितलंय. थांबूया, एकदा पुन्हा झलक दाखवा या देवरायची. काय सुंदर आहे हे. खूपच छान. हे बघा ना, हे वेल, हम्म. म्हणजे काय वेल आहे, म्हणजे कसा आडवा उभा पसरलाय हा वेल. हा जो वेल आहे ना, हा. हा इतका युनिक आहे हा. आणि दुर्मिळ आहे. तर हा जिम्नोस्पर्म आहे आणि म्हणजे इतका म्हणजे हिचं इव्होल्युशन हे सगळ्या जंगलापेक्षा अगोदरचं आहे इव्होल्युशन त्याचं. असं हो, ह्याचं पण असं काय काय हे वेल एकमेकावरती जाऊन का पडत, म्हणजे अन्नाच्या शोधात? नाही, ह्या हे दाखवा जरा. आता बघा ना, हा वेल आहे, हम्म. हे त्याचं खोड. हम्म. आता हा स्वतःवर जाऊ शकत नाही. अच्छा, म्हणून तो परजीवी झाला. हा वेल जिवंत राहायचं असलं तर ही मोठी झाडं नसलं तर हे वेल मरणार ना, कारण तो वर जाऊ शकत नाही ना, तो जमिनीवर पसरेल. फॅन्टॅस्टिक. म्हणजे एवढा मोठा अजस्त्र वेल जर जिवंत असेल तर ही मोठी झाडं नसतील तर हे वेल जिवंत राहणार कसा? चला, न संपणारं हे असं ज्ञान आणि ही सफर आहे. थांबूया, थँक्यू.